असे कोणते प्रसिद्ध सिंगर आहेत, ज्यांनी तुला कॉम्प्लिमेंट दिली आहे? हं, हां. तर रिसेंटली माझा एक प्रोग्राम झालेला एम-सी-एला. हं. तो पद्मश्री अनुराधा पौडवाल ताईने ऑर्गनाइज केलेला. ओके. तर त्यांनी मला खूप कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या गाण्याबद्दल खूप छान. हं, हं. त्यानंतर अ, पंडित निलाद्री कुमार आहेत, हं, हं. जे वर्ल्ड फेमस गिटारिस्ट आहेत. हं, त्यांनी एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट केलंय. म्हणजे अच्छा, सितार प्लस गिटार. अच्छा. हो, तर त्यांनी सुद्धा खूप माझं कौतुक केलंय हं, हं. आणि मला खूप बरं वाटतं, की एवढ्या मोठ्या लोकांनी मला कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. हं, हं. त्यावेळी आपण गातो, त्यावेळी आपली जी टीम असते, जी वाद्यवाजक असतात, हं. जे वाद्य वाजवतात, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर त्यांच्याबरोबरची जी ट्युनिंग असते, ती जमणं पण गरजेचं आहे. तर तो एक्सपिरियन्स कसा आहे किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील? वादकांमुळेच अ, अ, एका कलाकाराचं अस्तित्व असतं. बरोबर. कारण की वादक जे असतात, जो हं, कलाकार आहे, जो मुख्य कलाकार आहे, हं. तो पूर्णपणे डिपेंडंट असतो वादकांवर. बरोबर. कारण की जर आपण बघितलं तर पूर्ण जगच प्रत्येकावर डिपेंडंट आहे. हो, हो. प्रत्येक माणूस प्रत्येक माणसावर डिपेंडंट आहे. बरोबर. त्यामुळे जसं वादक असतात, हं, त्यांचं तेवढंच इक्वल इम्पोर्टन्स आहे स्टेजवर हं, जेवढं हं, गायकाचं आहे. हं, हं, त्यामुळे वादक जे असतात ते खूप हं. इम्पोर्टंट आहेत. ओके. आणि वादकांसोबत ट्युनिंग म्हणजे आमचे रिहर्सल्स वगैरे तर नाही होत, पण आम्ही ऑन दी स्पॉट वाजवतात आणि सर्व काही तिथेच ठरतं आमचं अच्छा. आणि आम्ही तिथे त्याप्रमाणे इम्प्रोव्हाईज करतो गाण्यांमध्ये हं, हं. आणि आम्ही तसं गातो गाणं ओके. ऑन दी स्पॉट. ज्या दिवशी तुझा शो असतो, तू गातोस, तर त्या दिवशीचं तुझं प्रिपरेशन काय असतं? प्रिपरेशन असं काही नसतं, कारण की मी ठरवून तर पहिलं म्हणजे गात नाही. अच्छा. जे तिथे ऑन दी स्पॉट मला सुचेल, ते तिथे मी लोकांसमोर सादर करतो. अ, आता आपण एक ना रॅपिड फायर राउंड घेऊ. ओके. ओके. तुझं फेव्हरेट सिंगर मराठी आणि हिंदीमधील? मराठीमध्ये मला पंडित भीमसेन जोशी आवडतात हं. आणि हिंदीमध्ये आत्ताच्या युगात मला शंकर महादेवन आवडतात.